गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, नाहीतर अन्यथा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर जुनेद हा खेळाडू LBWच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. पहिला चेंडू अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केला, पायावरती लागला बॉल, लाऊड अपील देखील झाली आहे आणि त्यानंतर मात्र पंचांनी LBWच्या स्वरूपात पहिला मोहरा गात झालाय, पहिला धक्का मिळालाय तो तला टीमला. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. राकेश. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज श्रीवर्धन टीम कडून राकेशला आपण पाहतोय. या ठिकाणी थोडासा टप्प्याचा बॉल होता, लेग स्टिक सोडून चेंडू पंचांनी मात्र एक्स्ट्रा रन घोषित केली आहे. एक्स्ट्रा धावेचा इशारा या चेंडूवरती आलाय. एक्स्ट्राच्या साह्याने तला टीमची मात्र धावसंख्येचा स्त्री गणेशा होईल. एक धाव लागेल ती धाव फलकावरती. 1-1 अशी सध्याची सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. जयंत साळवी स्ट्राइक एंड वरती, फुल टॉस बॉल, चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला मात्र पाठवलाय सीमा पार. आजच्या दिवसातील या षटकातील हा पहिला चौकार आलाय तो फलंदाज जयंत साळवी याच्या बॅट मधून. फार चांगला फटका डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला तो जयंत साळवी या खेळाडूंच्या माध्यमातून. 4 धावा मिळाल्या त्या तला टीमला आणि धावसंख्या पोहोचेल 5 या आकड्यावरती. सन्माननीय राजकुमार जितेकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या साह्याने स्ट्राइक रोटेट होईल आणि धावसंख्या होईल ती 6. विनायक महाडकर सलामीवीर खेळाडू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. पहिला बॉल स्ट्राइक एंड वरती, हा टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, चांगला संपर्क होत नाहीये. अगदी शॉर्ट बॉल होता, निश्चितपणे शॉर्ट बॉलचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, उचली घेतली बॉलनं आणि शरीरावरती लागलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाज राकेश या गोलंदाजाची पाहतोय. 6 धावसंख्या, 6 धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती प्रथम फलंदाजी करत असताना तला टीमची. सरळ बॅटनं चांगला फटका, यावेळेला मात्र फिल्डर होते परंतु फिल्डर कडे थोडी चुकी झाली आहे. समोरून बॉल मात्र सीमारेषा पार गेलाय. आणखीन या षटकातील एक चौकार येतोय तो फलंदाज विनायक यांच्या बॅटमधून. फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र टिपलाय आणि आणखीन एक धक्का लागेल तो त्याला टीमला. फलंदाज विनायक महाडकर या बॉलवरती होतील बाद आणि या ठिकाणी पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. पहिल्या ओव्हर नंतर राकेश या गोलंदाजांनी 2 धक्के दिलेत तले टीमला आणि धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळाली ती 2 बाद 10 धावा.
सन्माननीय मनमत बलोरे यांना देखील विनंती आहे, आपण देखील मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या धावफलकावरती त्याला टीमची आपण पाहतोय ती 2-10. अगदी 2 चौकार आलेत आणि 2 विकेट देखील गेल्यात. संमिश्र अशी गोलंदाजी केली आहे ती पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज राकेश या गोलंदाजांनी. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॉलर नेम सुमित येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. मुबीन येतोय गोलंदाजी मार्कवरती. फर्स्ट बॉल थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज जयंत साळवे या खेळाडूंना आपण पाहतोय. अगदी बॉल लीव केला, त्यांना देखील वाटलं की बॉल वाईट जाईल, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा आला नाहीये. म्हणजे पहिला बॉल आला हा निर्धाव. डॉट बॉलची सांगता झाली आहे ती मुबीन या गोलंदाजाची. राईट आर्म विकेटनं चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डरच्या आवाकेच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरतून बॉल मात्र जाईल सीमा पार. खणखणीत षटकार येतोय तो जयंत साळवी यांच्या बॅट मधून. फार चांगला फटका, अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल आला आणि प्रॉपर टायमिंगचा फटका पाहायला मिळाला तो जयंत साळवी यांच्या बॅट मधून. षटकार स्विच हिट, चांगला फटका या ठिकाणी स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमा पार. आलाय चौकार आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. सुरुवात फार चांगली झाली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा येऊन 2 विकेट राकेश या गोलंदाजांनी मिळवल्या होत्या, परंतु आता मुबीन या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चालू आहे. ते फलंदाज जयंत साळवी या खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा 2 चेंडूवरती 10 धावा या फलंदाजाने या ठिकाणी आता बनवल्यात आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. अगदी ज्या वेळेला खराब बॉल पडतो त्यावेळेला खराब बॉलवरती आक्रमण आणि एखादा चांगला चेंडू पडला तर त्याला सन्मान हे क्रिकेटच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी चाला पाहायला मिळालंय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. यावेळेस मात्र चांगला फटका. फिल्डर होते, फिल्डर कडून थोडी चुकी झाली आहे. गोलीच्या वेगानं बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय तो फलंदाज सखाराम राऊत यांच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये आक्रमण चढवला जातोय तो फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज मुबीन या गोलंदाजावरती. या ठिकाणी मात्र थोडा खूप टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑप्टिक सोडून गेलेला हा चेंडू पंचांनी मात्र वाईड घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल, एक्स्ट्रा रनच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. 26 धावा टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्ले 2 चे षटक, पॉवर प्ले नंबर 2 ची ओव्हर आणि पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात.
शेवटच्या बॉलवरती कदाचित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, कारण हा शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी तयार. सुरराईक चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती यष्टी वाकवली आहे. क्लीन बोल्ड केलाय ते फलंदाज सकाराम राऊत या खेळाडूंना आणि तिसरा झटका दिलाय तो त्याला टीमला. फलंदाज होईल बाद. 2 ओव्हर नंतर त्याला टीमची धावसंख्या आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळाली आहे. ती 3 बाद 26 धावा. राकेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. राकेश यांनी पहिली ओव्हर देखील टाकली होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या 10-2 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मुबीन या गोलंदाजावरती थोडं आक्रमण झालं. मुबीनला मात्र 16 धावा बनवल्या आणि 1 विकेट शेवटच्या बॉलवरती मुबीननं मात्र घेतली आहे. तिसरी ओव्हर होईल स्टार्ट. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतो राकेश पुण्याच्या गोलंदाजी मार्क वरती आलेत. सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक या ठिकाणी मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांनी मात्र एक्स्ट्रा रन वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल ती तला टीमला आणि एक्स्ट्रा रनच्या साह्याने धाव संख्या होईल ती 27 धावा धावफलक्यावरती. दुसरे षटक टाकण्यासाठी राकेश स्वतः गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल कन्वर्ट करता आला नाहीये. बॉल मात्र हवेत. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि विकेट मिळतीये. चौथा खेळाडू बाद झालाय. थोडेसे निराश आहेत स्वतःवरती फलंदाज. जयंत साळवी स्ट्राईक एंड वरती होते आणि मोठी विकेट, मोठा धक्का मिळेल तो त्याला टीमला. चौथा विकेट जाईल तो त्याला टीमचा. नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेत. अगदी 4 विकेट गेल्यात. 6व्या क्रमांकासाठी देवानंद साळवी हे खेळाडू मैदानावरती जात असताना आणि फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जयंत साळवी मात्र बाद झालेत आणि स्वतःवरती नाराज आहेत. अगदी फुलटॉस बॉल होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चांगला संपर्क जर झाला असता तर बॉल सीमारेषा पार देखील गेला असता, परंतु संपर्क योग्यरित्या झाला नाही. बॉल मात्र हवेत उडाला आणि फिल्डरनं मात्र कुठली चुकी न करता झेल मात्र टिपलाय. चौथा धक्का लागलाय तो त्याला टीमला. देवानंद साळवी नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती. राकेश यांची फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या परंतु 2 विकेट मिळवल्या आणि या षटकामध्ये देखील पहिला बॉल वाईट टाकून त्यानंतर लगेच विकेट. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू मात्र अडवलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी होतीये ते राकेश या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. राईट हार्म ओव्हर द विकेट न अगदी आपण पाहिलं तर 10-12 पावलांचा स्टार्ट. गोलंदाजीचे ऍक्शन अगदी चांगल्या आर्न गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. परत एकदा या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कडून थोडीशी चुकी झाली आहे. फिल्डर कडून चुकी झाली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. फिल्डरनं मागील ओव्हरमध्ये थोडीशी चुकी त्या ठिकाणी लॉग ऑफला केली होती आणि त्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हरला देखील चुकी झाली आहे. बॉल गॅदर करताना मी तर म्हणेन थोडीशी चूक आणि त्यानंतर लगेच चेंडू मात्र सीमारेषा पार गेला
आणि आलाय हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. धाव संख्येवरती पोहोचलाय तो तला हा संघ. सरळ बाटनं व्ही आकारात आपण पाहतो अलॉंग द कार्पेटनं हा फटका एक्झिक्यूट केला. एक धाव मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल रन मिळेल ती या देवानंद साल्वी या खेळाडूंना आणि एका सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या होईल ती 32. 32 लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरा गोलंदाज राकेश यांचा हा चेंडू. चांगला फटका पाहायला मिळालाय ऑन साइडला. फिल्डर होते, फिल्डर शेवटच्या टप्प्यावरती वाट पाहत राहिले आणि वन बाउन्स बॉल मात्र गेला सीमा पार. आलाय चौकार. ती 36 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. मोठा फटका सरळ बाट व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकलाय दणदणीत षटकार. फील्ड मध्ये थोडासा आपल्याला चेंज पाहायला मिळाला आहे. अगदी जो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता त्याला 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला मात्र ठेवलाय. या ठिकाणी मात्र थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला आहे. आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू, वाईड लाईन अगदी सोडून जाणारा चेंडू पंतांनी मात्र एक्स्ट्रा रन घोषित केली आहे. फ्रीटचा बॉल देखील आता कंटिन्यू असेल. फ्रीटची अजून संधी आहे ती फलंदाज प्रवीणसाठी. 45 धाव संख्या धाव फलक्यावरती. ऑन साइडला या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला आहे. फिल्डिंग देखील तितक्या ताकदीची झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 47 या आकड्यावरती. चांगल्या टोटल कडे आपण पाहतो तला टीम या ठिकाणी वाटचाल करते. चांगली फलंदाजी त्यांच्या फलंदाजीची चालू आहे. यावेळेला मात्र गष्टून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आलेत, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अगदी 40+ चे सर्व खेळाडू आहेत आणि त्यांचा आपण स्टॅमिना पाहिला तर भरपूर आहे.
2 धावा सहजरित्या धावून ते कंप्लीट करतायत आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 49 या धावसंख्येवरती. 50 धावा कंप्लीट होण्याच्या अगदी जवळ. यावेळेला मात्र दांडी गुल केली आहे, अगदी समोर टाकला बॉल, समजला नव्हता फलंदाज प्रवीणसाठी आणि क्लीन बॉल झालेत. फलंदाज मात्र झालाय बाद. शादुल्ला गोटेकर एक खेळाडू आता मैदानावरती जाताना आपण पाहतोय. 5 विकेट मात्र गेल्या. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. समीर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. एक नो बॉल एक वाईड बॉल टाकला, परंतु त्यानंतर प्रवीण भौड या खेळाडूला मात्र त्यांनी बाद केलंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ती 49. बॉल किती बाकी आहेत? बॉल जास्त नाही, फक्त 3च बाकी आहेत. उर्वरित अजूनही काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. 49 धावा. पहिला चेंडू हो काय फटका एक्झिक्यूट केलाय. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट आणि स्विच हिट आलाय. दिमागदार हा चौकार. चौकाराच्या साह्याने 53 धावा. शादुल्ला हे खेळाडू असे वाटले की पहिले सेट होऊन आले. पहिलाच बॉल स्विच हिट, दुसरा चेंडू देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर मागच्या बाजूला शॉट फाईन लेगला फिल्डर कडून थोडीशी चुकी झाली आहे. सेकंड अटेम्प्टला जेल मात्र ड्रॉप झालाय. एक सुवर्ण संधी मिळाली ती शादुल्ला या खेळाडूसाठी. एक सिंगल रन मिळेल ती त्याला टीमला आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होईल ती 54. 54. शेवटचा बॉल आहे षटकातील. ऑन स्ट्राईक फलंदाज दयानंद साळवी. देवानंद साळवी या खेळाडूंना आपण पाहतो. हा चेंडू हलक्या त्यानं ड्राईव्ह केला. एक सिंगल रन कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. हो चांगली फिल्डिंग समीरेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. लगेच थ्रो केलाय. एक धाव कमीत कमी आपल्या टीमसाठी वाचवली आहे. 4 ओव्हर 3 झाल्यात कंप्लीट आणि 4 ओव्हर नंतर तळ्या टीमची टोटल झाली आहे ती 5 बाद 55 धावा. शेवटचं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन सुशील आलेत गोलंदाजी मार्कवरती. 55 धावा 5 बाद. 555 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल कट केलाय. फार चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न. तितक्या ताकदीची फिल्डिंग झाली आहे पॉइंटला. लगेच थ्रो देखील झालाय पहा, परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. सिंगल मिळेल ती त्याला टीमला आणि सिंगलच्या साह्याने धाव संख्या होईल ती 56. 56 धावा धाव फलकावरती. अजून 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चांगली सुरुवात झाली होती त्याला टीमची आणि आता सुरुवात चांगली झाली होती. शेवट देखील चांगला करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवली होती मध्यस्थी आपण पाहिलं असेल तर प्रवीण भौड आणि त्यानंतर देवानंद साळवी या खेळाडूंनी. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीण भौड बाद झालेत, परंतु नवीन खेळाडू शादुल्ला याने पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा चौकार लगावलाय. 56 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल
अलंग द कार्पेट ऑन साइडला फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जात असताना एक सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव या चेंडूवरती फक्त पाहायला मिळाली आणि सिंगल धावेच्या साह्याने धाव संख्या होईल ती 57. 57 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5वं षटक, शेवटचं षटक मात्र बाकी आहे. सुशील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2 बॉल अगदी चांगल्यारीत्या टाकलेत. फक्त 2 धावा या चेंडूवरती खर्च केल्यात. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय आणि फिल्डरनं कुठलीही चूक त्या ठिकाणी केली नाहीये. विकेट मिळेल. आणखीन एक धक्का मिळतोय तो तला टीमला. विकेट गेली आहे. फलंदाज प्रवीण या ठिकाणी मात्र बाद झालेत. 57 धावा तला टीमच्या धावफलकावरती. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतो एकनाथ या ठिकाणी आलेत. विकेट किपर अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. अगदी शॉर्ट पद्धतीचा बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निश्चितपणे होता. वाईड लाईनच्या अगदी जवळून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. शेवटची ओव्हर चालू आहे. स्लॉग ओव्हरचं हे षटक आपण पाहतोय आणि स्लॉग ओव्हर मध्ये फार चांगली कमालीची गोलंदाजी झाली आहे ती सुशील या गोलंदाजाकडून. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत आणि आणखीन एक सफलता मिळेल ती सुशील यांना. विकेट जाईल ती एकनाथ यांची. फलंदाज मात्र होतील बाद. ओव्हरचं षटक निश्चितपणे होता. हाणामारी या षटकामध्ये पाहायला मिळत असते, परंतु तशी हाणामारी करून दिली नाहीये. हा चेंडू थोडासा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी एक्स्ट्रा रन घोषित केली आहे. एक्स्ट्रा धावेच्या साह्याने धाव संख्या होईल ती 58. शेवटचा चेंडू आता या षटकातील बाकी आहे. लास्ट बॉल. 58 धावा टोटल धावफलकावरती लागल्या. एक फायटिंग टोटल उभारली आहे ती तला टीमनं. शेवटच्या बॉलवरती कदाचित मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. तो मोठा फटका येईल का ते मात्र पाहावं लागेल. सुरेख चेंडू या ठिकाणी मात्र चांगला चेंडू आणि चांगलं षटक हाताळलं जात आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त सुशील यांनी धावा खर्च केल्यात त्या 3 धावा आणि 3 धावांचं षटक. अगदी स्लॉग ओव्हरचं षटक आपण हाणामारीचं षटक पाहत असतो, परंतु तसं काही करू दिलं नाही. अगदी फार चांगल्यारित्या योग्यरित्या योग्य टप्प्यावरती गोलंदाजी सुशील यांनी केली आहे. 5 ओव्हर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. तला टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात त्या 58 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि श्रीवर्धन टीमला विजयासाठी गरज आहे ती 59 या धाव. बॉलवरती 59 धावांची गरज आहे. 59 धावा बनतील का त्याच्या विरोधात तला टीम एवढ्या धावा डिफेंड करेल हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत आपण थोडासा चेंज. दुसऱ्या इनिंग साठी जाऊया. आमचे साथी कॉमेंटेटर, साथी समालोचक आणि एक ज्येष्ठ समालोचक, अगदी भरपूर अनुभव असलेले समालोचक, मॅन फ्रॉम तला सुरेश शिंदे सर यांच्याकडे आपण दुसऱ्या इनिंग साठी जाऊया. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला एक
सुवर्ण संधी. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडू या सर्वांचं मी सुरेश शिंदे उर्फ शिंदे मास्तर सहर्ष स्वागत करीत आहे. आपण पाहत आहात या ठिकाणी चिंचपाडा या सुंदर मैदानावर भूमिपुत्र चषक 2025 आलेल्या सर्व प्रेक्षक खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना घेऊन जातो या खूपसूरत मैदानात ज्या ठिकाणी आपण सामने पाहत आहोत. 40+ मास्टर 40+ चषक 2025 भूमिपुत्र चषक. आपल्याला माहिती असेल भूमिपुत्र म्हटल्यावर सर्वांच्या नजरेसमोर डोळ्यासमोर आपल्या सर्वांचे लाडके आणि शेतकऱ्यांचे कैवारी दिबा पाटील सर यांचं त्वरित आपल्या डोळ्यासमोर नाव येतं, त्यांचा चेहरा येतो. त्यांनी आपल्यासाठी बरंच काय केले आणि आता आपण पाहतोय की तळा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये या ठिकाणी 58 धावा करून 59 धावांचं लक्ष्य श्रीवर्धन संघा समोर ठेवलेलं आहे. फक्त नाव वेगळा ए आणि बी. ओके ओके. हॅलो हॅलो. तर आमचे साथी समालोचक निलेश सर तुमचं स्वागत आहे. या ओके ओके. तर शुभम म्हात्रे सर यांनी या अगोदरच्या इनिंग मध्ये उत्कृष्ट असं समालोचन केलं आणि खरोखर पुढे तर मला वाटतं इथे नाणेफेक होईल. बॉस फायटर आमचे जे आहेत संजय दादा म्हात्रे सर्वांचे लाडके बॉस यांचे दोन्ही संघ आहेत ए आणि बी. सॉरी संजय पाटील उर्फ बॉस सगळ्यांचे लाडके यांचे 2 संघ आज या स्पर्धेत खेळतील ए आणि बी. तर दोन्ही संघादरम्यान इथे मला वाटते नाणेफेक होईल. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. संजय सर पाटील अगदी बॉस या नावाने प्रचलित असणारे यांचा हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात फाईट करताना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये केला जाईल.
आणि त्यानंतर संतोष इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे. आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या. संतोष इलेव्हन टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. बॉस फायटर आपल्या टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी दाखल करायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल झालेत. आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉस फायटर ओवले टीमचे कॅप्टन, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतोय संतोष इलेव्हन टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेतील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. छापा काटा पंच थोडे थांबा, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं टॉच होत आहे इथे. टेल्सचा कॉल. टॉस जिंकलाय तो बॉस फायटर टीमनं. काय निर्णय असेल तुमचा? आपली कुठली आहे? बॉस फायटर का संतोष आहे? आपली बॉस फायटर ना. बॉस फायटर टीम तुम्ही टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? 5 ओव्हरची असेल मॅच आणि काय रणनीती असेल तुमची? नक्कीच 5 षटकांचा सामना आहे. हा ग्राउंड स्कोरिंग ग्राउंड आहे, तर आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, विश ऑल द बेस्ट. टॉस हरल्यानंतर प्रथमतः तुमच्या वाटेला बॅटिंग आली आहे. काय रणनीती असेल? समोर देखील चांगला संघ आहे. या मैदानावरती धावा होताना आपण पाहिल्यात, कशी रणनीती असेल? पहिला चेंडू पिच आहे. आम्ही जास्तीत जास्त स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करू. 75+. ओके, थँक्यू, विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला असतील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ओर टू सुरेश सर. थँक्यू शुभम सर. आपण पहिला चेंडू हाताळताना तळा संघाकडून सलामीचा गोलंदाज शादुल्ला. पहिला चेंडू मात्र स्वेअर होता. डावेकडनं जाणारा चेंडू, त्याच्यावर पंचांनी वाईट घोषित केलंय. आणि इथे मात्र चांगला त्या ठिकाणी एक आपण आकर्षक असा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाणारा मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एकच धाव मिळते. या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय श्रीवर्धन संघाची धावसंख्या आहे ती मात्र 2 होते. बिनबाद 2 अशी. शादुल्ला एक तळा परिसरातील हुकमी गोलंदाज या तळा संघाचा. उंच चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि हो, या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. झेल थोडासा जरी अवघड असला तरी प्रयत्न चांगले होते. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. या 1 धावेच्या भरीनंतर आपण या ठिकाणी पाहतोय संघाची स्थिती होती ती बिनबाद 3 अशी होते. 59. शादुल्ला गोलंदाज जरा एस्टेनच्या जवळ न टाका, त्यांचं म्हणणं आहे. चालते ना सर? चालते पंच सर, चालते. साकनेल मुस्तक पण असाच टाकायचा. चला ओके. पुन्हा एकदा या ठिकाणी इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून येतोय दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच कदाचित ह्या गोलंदाजाला पिच लहान वाटत असावी म्हणून तो एस्टेनच्या पाठून गोलंदाजी करतोय. काही हरकत नाही, पंचांनी आपल्याला सांगितलं की असं चालू शकतं. पुन्हा एकदा शादुल्ला राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. इथे वाह, काय क्षेत्ररक्षण इथे झालंय. नक्कीच चौकार अडवला गेलाय. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीत. 1 धावेच्या भरीनंतर आपण या ठिकाणी संघाची स्थिती पाहतो ती होते या ठिकाणी 8 धावा. चांगली सुरुवात आपण पाहिलं. तळा संघाने सुद्धा जवळपास 12च्या सरासरीने 58 धावांचं टार्गेट श्रीवर्धन संघासमोर ठेवलेलं आहे आणि पहिले षटक चालू आहे. इथे उंच चेंडू आहे, यावेळेस बघूया. आणि पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय. दरम्यानच्या काळात झेल सुटतोय आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 10 धावा.
10 धावा बिनबाद 10. पहिलं षटक हाताळत असताना शादुल्ला गोटेकर तळा संघाकडून. आणि या ठिकाणी या ठिकाणी पहिलाच क्लीन बोल्ड दांडी 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 गोल आणि पहिला धक्का बसतो श्रीवर्धन संघाला. पहिली सफलता मिळते तळा संघाला. डीजे त्यासाठी सुद्धा तो करीत असेल माझे नो बॉल पडावे नाही म्हणून. चालतंय मागून ना. आपण बरेचशा लोकांना पाहिलंय बरेचसे गोलंदाज अशी गोलंदाजी करतात. तर हा बरोबर आहे सर. कारण पहिलं षटक आता संपलं. कृपया वादविवाद करू नये. पंच आपल्याला सांगतायत चालते म्हणून. कारण पंच प्रशिक्षित पंच आहेत. क्वालिफाईड मोठ्या मोठ्या स्पर्धेत खेळणारे पंचगिरी करणारे पंच आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टीवर कमेंट करू नये कृपया विनंती असेल. आणि पहिलं षटक आपण जर पहिलं षटक पाहिल्यानंतर उमेश सर पहिलं षटक श्रीवर्धन संघाने सुद्धा हाताळलं. त्यावेळेस 10 धावा आल्या होत्या. 2 गडी बाद झाले होते. तळा संघाने पहिलं षटक हाताळत असताना आणि गोलंदाज या ठिकाणी मात्र प्रवीण भौड तळा संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो. पहिल्या षटकाअखेर 1-10 अशा धावा आल्या. केतन नवीन फलंदाज आलेले आहेत. श्रीवर्धन संघाचे 12वे खेळाडू इथं आहेत. तर अतिशय चुरशीची ही स्पर्धा. या ठिकाणी जे या स्पर्धेत मान्यवर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत असेल. प्रवीण एक 7-8 पावलांच्या रनअपवरनं त्यांच्याकडून नेहमीच आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकी पद्धतीची गोलंदाजी त्यांची असते. आणि हा चेंडू चांगला चेंडू आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि तो फंबल होतोय. त्या ठिकाणी जुनेद हे त्या ठिकाणी होते मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय. दरम्यानच्या काळात धावा मिळतात 4. येतोय दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या भरीने संघाची स्थिती होते ती 14 धावा. धन्यवाद. पुन्हा एकदा इथे प्रवीण सज्ज होईल. फलंदाज सुद्धा सज्ज आहे. यावेळेस चांगला ग्लान्स केलाय चेंडू आणि इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. येतोय दणदणीत चौकार. इथे आलेले आहेत आणि त्यामुळे जे संघाची स्थिती झाली ती बिनबाद 18 अशी झालेली आहे. चांगली या ठिकाणी सुरुवात आपण म्हणू. कारण श्रीवर्धन संघाच्या अगदी बरोबरीने इथे खेळ चालू आहे. श्रीवर्धन संघ तळा संघाच्या बरोबरीने खेळ चालू केला. कारण तळा संघाने सुद्धा पहिल्यांदा पहिल्या षटकात 10 धावा केल्या होत्या. नंतर दुसरं षटक मात्र 16 धावांचं आलं होतं श्रीवर्धन संघाकडून. आणि तळा संघ सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तशीच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. 1 धाव पूर्ण. थोडासा फंबल होतोय. दरम्यानच्या काळात मात्र स्वतःला सावरलंय आणि 1च धाव दिले. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येणार नाही मात्र तरी सुद्धा दुसरी धाव अडवली हे विशेष असेल. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ आपण पाहतो इथे पोहोचतोय तो 19 अंकावर. प्रवीण पुढचा चेंडू.
हा सुद्धा चांगला चेंडू, शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. इथे थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण झाली आहे. एक धावेच्या भरीनंतर आपण या ठिकाणी संघाची स्थिती पाहिली आहे, ती होते मात्र 20 धावा. 20 धावा. कट टू कट मॅच चालू आहे. अगदी श्रीवर्धन संघ आणि तळा संघ मला वाटते नेहमीच एकमेकाच्या विरुद्ध खेळतात आपल्या दक्षिण रायगडमध्ये, त्यामुळे एकमेकाचा गेम त्यांना माहिती आहे. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने टटवतो आणि वा, या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र जुनेद कोणती चूक करत नाहीये आणि इथे एक धाव मात्र इथे आलेली आहे आणि एक धावेच्या भरीनंतर इथे संघाची स्थिती होते 21. एक शुभ आकडा आपल्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचा झाल्यास या 21 आकड्यावर काय करामत होती पाहूया. उंच चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. श्रीवर्धन संघाकडून पहिला षटकार. डीजे सामना सुरू आहे. कारण ज्या वेळेस आपण पाहिलं श्रीवर्धन संघाने 2 षटकं हाताळली तेव्हा सुद्धा 26 धावा आल्या होत्या आणि आता 1 धाव जास्त आले. याचा अर्थ 2 षटकामध्ये श्रीवर्धन संघ कायसा थोडासा फ्रंट फुटलाय आणि तळा संघ कदाचित बॅक फुटला जातोय असं वाटते कुठेतरी. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. धावा 59 करायच्या आहेत आणि हे आव्हान दोन्ही संघ कशा प्रकारे इथे पार करेल हे फारच आवश्यक होईल. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो 40+ जे मास्टर स्पर्धा झाली होती रायगड जिल्ह्याची तेव्हा निलेश कार्लेकर जे आता सध्या गोलंदाजी करतायत ते सुद्धा मला वाटते आसोडगाव संघाकडून खेळले होते आणि उत्कृष्ट गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. तेच निलेश कार्लेकर या तळा संघाकडून 3रं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू घेऊन येतील. राईट आर्म मुहूर्त विकेट मारा. फलंदाज सज्ज आहे तिथे आणि वाह काय चेंडू होता. थोडा यष्टीरक्षक फंबल, अन्यथा इथे या फलंदाजाला कदाचित डगआउट मध्ये जावं लागलं असतं. मात्र जर तरला मित्रांनो या ठिकाणी थारा नाही, मात्र जर तर शिवाय क्रिकेटही नाही हे सुद्धा मान्य आपल्याला करावं लागेल. निलेश कार्लेकर तर स्ट्राईक फलंदाज आहे तो मुबीन आहे. मुबीनसाठी निलेश राईट आर्मवर विकेट आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा येतात 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. या 4 धावानंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 31 धावा. 31 अंकावर संघ पोहोचतोय श्रीवर्धन. पुन्हा एकदा निलेश. यावेळेस सुद्धा पहा काय चेंडू अतिशय चांगला होता. फलंदाजाला वाटला चेंडू वाईट असावा, मात्र तसं काही झालं नाही. पंचांचा कोणता इशारा येत नाही याचा अर्थ हा चेंडू अगदी निर्धाव गेलेला आहे. धाव संख्या स्थिर आहे ती मात्र या ठिकाणी 31 या अंकावर आहे. 1 बाद 31. दुसऱ्या गड्यासाठी चांगली या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 21 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत. यावेळेस वा अरे यावेळेस सुद्धा पहा भाई सुतार जो एक आमच्या तळा परिसरातला एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे त्याच्याकडून ही चूक होते. अन्यथा या ठिकाणी आणखी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण तसं काही होत नाहीये. धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 1 बाद 31 अशी. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे 3रं. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ अतिशय मजबूत तुल्यबळ संघ आहेत. पुन्हा एकदा इथे पहा इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही पंच आमच्याकडे वळते सांगतात. हा चेंडू स्वेर आहे याचा अर्थ 1+1 2 धावा मिळतील. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 33 धावा.
चांगली हो व्हाईट घेतला 1+1 घेतला 33 झाले 31 होत्या. तुमचा 12 खेळाडू आहे आमच्याकडे. ओके पुन्हा एकदा निलेश वा वा क्या बात आहे गोलंदाजी. इथे मात्र धावबाद करण्याची संधी बॅकअप नव्हता त्यामुळे इथे मात्र पंच सांगतायत की हे षटक काय सर बाईची धाव का. ओके ओके तर बाईच्या स्वरूपात एक धाव आले. उमेश सर आमचे उत्कृष्ट या ठिकाणी गुणलेखक आमच्या संपूर्ण पनवेलमध्ये नाही तर रायगड जिल्ह्यात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे आमचे उमेश सर भोईर मॅन फ्रॉम चिंचपाडा म्हणजे इथले स्थानिक त्यांच्याकडून चांगलं गुणलेखन. उंच आहे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न आणि तो झेल सुद्धा जमिनीला दान होतोय. चुरशीचा शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा सामना आपल्याला इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जे आमच्या यूट्यूबद्वारे आमच्याबरोबर जे जुळलेत प्रेक्षक ते संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण आखाती देशात सुद्धा कारण आमच्या तळा संघाचे बरेचसे नातेवाईक दुबई कुवेट अशा आखाती देशात आहेत आणि मला मेसेज येत आहेत की उत्कृष्ट खेळ चालू आहे. तुमचं समालोचन सुद्धा सर चांगलं आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद मी मानतो. असेच ही स्पर्धा बघत राहा. भूमिपुत्र चषक 2025 या ठिकाणी 40+ मास्टर स्पर्धा. चला थोडी घाई करायची आहे भाई सर कारण आपण उशिरा ही मॅच सुरू झालेली आहे. आज आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. टोटली 6 साखळीचे सामने नंतर एक सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना असे आपल्याला 8 सामने इथे कव्हर करायचे आहेत. ज्यावेळेस आपली 40+ रायगड प्रीमियर लीग झाली होती ना त्यावेळेस आपल्या माहितीसाठी श्रीवर्धनवाले आपल्या माहितीसाठी हा जो आता गोलंदाजी करतोय ना हा खेळाडू आणि एक नैनेश पाटील हे 2 रोहा संघात होते आणि त्यांनी फायनल सुद्धा मारली होती. त्याच संघातला हा खेळाडू विनायक सुतार उर्फ भाई या ठिकाणी 4थं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी स्वतः निलेश कार्लेकर सर. पहिला चेंडू उंच आहे पाहूया नाही हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. धावा मिळतात 6 येतोय दणदणीत खणखणीत षटकार. नाही त्यांचं नाव विनायक महाडकर आहे मात्र त्यांना भाई सुतार असे म्हणतात. स्वतः मोठ्या महाविद्यालयामध्ये शिक्षक आहेत आणि जो यष्टीरक्षक आहे ना तो स्वतः डॉक्टर आहेत. सर यष्टीरक्षक आहेत ना निलेश कार्लेकर हे तळा हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर आहेत. पहा क्रिकेटची केवढी आवड आहे ह्या 2 व्यक्तींना. इथे मात्र वा इथे झेल घेण्याचा प्रयत्न मात्र तो अपुरा आणि इथे झेल सुटतोय. दरम्यानच्या काळात धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी 43 होते. 43-53 16 धावांची आवश्यकता असेल. अजूनही मला वाटते 10 चेंडू शिल्लक असतील. विनायक महाडकर यांची थोडीशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर त्यांच्या पहिल्याच बॉलला षटकार आला होता. त्याच्यानंतर एक फाईन लेगच्या मध्ये फलंदाजाने चेंडू तटवला आणि एक धाव इथे मिळते. 43 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 10 चेंडूत. आता तळा संघाला कमबॅक करावं लागेल. चेंडू पुन्हा एकदा उंच यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार जातोय. धावा मिळतील 6 येतोय दणदणीत खणखणीत षटकार.
डीजे मास्तर उत्कृष्ट संगीत आपल्याकडून आम्हाला या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करणारं संगीत आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो। पुन्हा एकदा गोलंदाज विनायक महाडकर उर्फ भाई पुढचा चेंडू षटकातला। यावेळेसचा चेंडू सुद्धा इथे पहा फाईन लेगच्या मध्ये आणि यावेळेस सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घागरुम सरांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळते आपल्याला। एक धाव मात्र मिळते। एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 50 धावा। 50 धावा झाल्या, टाळ्यांच्या गजरात स्वागत होतंय। 50 धावा अजूनही या ठिकाणी एक 9 धावांची आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 9 धावा कराव्या लागतील। चेंडू बरेचसे शिल्लक आहेत। चेंडू ही कदाचित 8 चेंडू असतील। 8 चेंडू मध्ये 9 धावा कराव्या लागतील। चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला। इथे सुद्धा चेंडू जातोय सीमारेषा पार। धावा इथे मिळतात 4। मिळतोय दणदणीत चौकार डीजे। चला सामन्यातील हवा काढून टाकली खऱ्या अर्थाने आपण जर बोललो तर श्रीवर्धन संघाने बऱ्याच अंशी इथे मात्र पुन्हा 4 धावा मिळत आहेत आणि ह्या 4 धावांच्या भरीनंतर इथे संघ पोहोचतोय तो मात्र 58 म्हणजे दोन्ही संघाची धावसंख्या समान झालेली आहे आणि फक्त एक धावेची आवश्यकता असेल। आज खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला ना ताळा संघाचा फ्रेंड्स ग्रुप ताळा संघाने फलंदाजी चांगली केली होती मात्र थोडंसं त्यांची गोलंदाजी खराब झाली। गोलंदाजी बऱ्यापैकी होती, क्षेत्ररक्षकाने बरेचसे झेल सोडले। अन्यथा 4 माझे मित्र सांगतात उमेश सर की 4 झेल इथे ताळा संघाकडून सुटले गेले नाहीतर बराचसा फरक पडला असता। स्वतः आता आमचे शैलेशजी घोलप ह्या संघाचे पुरस्कर्ते ओनर आहेत आणि ते स्वतः शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्यांना संधी दिलेली आहे। 6 चेंडू फक्त 1 धाव करायची आहे आणि इथे उंच चेंडू जातोय सीमारेषा पार। धावा येत आहे 6 येतोय दणदणीत षटकार।